हॅलो डिअर स्टुडंट्स, तर मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DC जनता 10th. तर बांधनो 10th SSC बोर्ड्स 2025-26 साठी जी आपण कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे मॅथ्सची, आज आपण त्याचा लेक्चर नंबर 9 बघतोय. आणि लेक्चर नंबर 9 मध्ये बांधनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे आधीच्या लेक्चर्स पासून आपला जो टॉपिक सुरू आहे, दॅट टॉपिक नेम इज व्हॉट, दॅट टॉपिक नेम इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आणि त्याच्या आज लेक्चर 9 मध्ये बांधनो आपण असे इक्वेशन्स घेणार आहोत की जे लिनियर इक्वेशन्स तर नाही आहेत, पण त्यांना आपण लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. म्हणजेच इक्वेशन्स रिड्युसेबल टू लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. ते कन्सेप्ट काय आहे, याच्यावरचे न्यूमरिकल्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, कशा पद्धतीने ही कन्सेप्ट आपल्याला डील करायची आहे, त्याला चला वन बाय वन पाहूया. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, यावर जर तुम्हाला क्वेश्चन आला बाळांनो, तर मोस्ट प्रोबॅबली हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये येतो आणि ज्याचं वेटेज असतं बाळांनो 3 किंवा 4 मार्क. जनरली 4 मार्कासाठी हा क्वेश्चन पाहायला मिळतो. तर बाळांनो जर मी केअरफुली इथे इक्वेशन्स ऑब्झर्व केले, तुम्हाला लक्षात येत असेल की इथे तुमच्या बोर्डवर लिहिलेले दोन इक्वेशन्स आहे. एक इक्वेशन आहे 4/x + 5/y = 7 आणि दुसरे इक्वेशन आहे 3/x + 4/y = 5. आता ज्या वेळेला बेसिक आपण लिनियर इक्वेशनची डेफिनेशन स्टडी केली होती बाळांनो, त्यावेळेला सांगितलं होतं की लिनियर इक्वेशन मध्ये जे काही व्हेरिएबल्स असतात ते जर व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये असतील तर तो जो पर्टिक्युलर इक्वेशन आहे त्याला आपण लिनियर इक्वेशन बोलू शकत नाही. कारण की लिनियर इक्वेशनची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे की लिनियर इक्वेशन्स हे असे इक्वेशन्स असतात ज्यांची डिग्री असते 1. पण इथे जर आपण केअरफुली बघितलं तर या दोन्ही इक्वेशनची डिग्री जी आहे ती 1 नसून ती किती येते -1. म्हणजे हे जे इक्वेशन्स आपल्याला दिसत आहेत या इक्वेशन्सला आपण लिनियर इक्वेशन्स म्हणू शकत नाही. हे तुम्हाला मी पुन्हा सांगतोय, जर व्हेरिएबल्स इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये असतील तर ते इक्वेशन बाळांनो लिनियर इक्वेशन राहत नाही. मग ते कोणत्या पद्धतीचं इक्वेशन होतं, तर बाळांनो ते अशा पद्धतीचं इक्वेशन होतं की ज्या इक्वेशनला आपण कन्व्हर्ट करू शकतो कशामध्ये, लिनियर इक्वेशन मध्ये. तर त्याच्यासाठी काय करायचं असतं, तर लक्षात ठेवा, कोणत्याही इक्वेशनला की जे लिनियर इक्वेशन नाहीये, कोणत्याही इक्वेशनला की जे लिनियर इक्वेशन नाहीये ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये पाहायला मिळतात, व्हेरिएबल्स कुठे पाहायला मिळतात बोला, डिनॉमिनेटर मध्ये पाहायला मिळतात, त्या इक्वेशनला जर मला लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर मला काय करायचं आहे, तर सर्वात पहिले लक्षात ठेवा, त्या इक्वेशनला कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला प्रॉपर रिप्लेसमेंट करायची आहे. काय करायचे बोला, प्रॉपर रिप्लेसमेंट करायची. आता रिप्लेसमेंट काय भानगड आहे, तर रिप्लेसमेंट इज व्हेरी सिंपल. आपण काय करतो, आपल्या गिव्हन इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल असतो, आपल्या गिव्हन इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल असतो त्या व्हेरिएबलला एका नवीन व्हेरिएबलने आपण काय करतो बाळांनो, रिप्लेस करतो. काय करतो बोला, रिप्लेस करतो. जसं की मी एक्झाम्पल देतो, पहा इथे लक्ष द्या. जर इथे 3/x असेल, त्या 3/x ला बाळांनो मी कशा पद्धतीने रिअरेंज करून लिहू शकतो, तर त्याला लिहू शकतो 3 × 1/x. काय लिहू शकतो बोला, 3 × 1/x. आणि मग मी आता काय करणार, मला माहिती आहे की हा व्हेरिएबल मला डिनॉमिनेटर मध्ये चालत नाही. मग हा जो न चालणारा डिनॉमिनेटर आहे याला आपण रिप्लेस करून टाकतो. कोणी रिप्लेस करतो, तर पहा मी काय रिप्लेसमेंट करतोय, तर मी रिप्लेसमेंट करतोय पुट. इथे जे पूर्ण 1/x आहे या 1/x च्या जागी मी एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस करतो बाळांनो, p. आणि जर मी 1/x च्या जागी p व्हॅल्यू रिप्लेस केली तर मग मला किती मिळतं, 3p. किती मिळतं बोला, 3p. आणि आता जर ही 3p टर्म बघितली तर मला जो रिक्वायर्ड व्हेरिएबल हवा होता न्यूमरेटर मध्ये तो न्यूमरेटर मध्ये आलेला आहे. जो पहिले कुठे होता, डिनॉमिनेटर मध्ये. आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये चालत नाही, डिनॉमिनेटर मध्ये असला तर ते लिनियर इक्वेशन राहत नाही. मग आपण काय केली, हा पूर्ण 1/x लाच एक नवा व्हेरिएबल p ने रिप्लेस केलं. आणि ज्या वेळेला 1/x ही व्हॅल्यू p ने रिप्लेस होईल तर आपल्याला जे मिळेल ते असणार आहे बाळांनो 3p. आणि 3p जर मी बघितलं तर रिक्वायर्ड व्हेरिएबल जो आहे तो माझा कुठे आलेला आहे, न्यूमरेटर मध्ये. आणि मग मी अशा पद्धतीने आता समोर इक्वेशनला काय करू शकतो बाळांनो, सॉल्व्ह करू शकतो. तर लक्षात ठेवायचं, ज्याही वेळेला आपल्याला असे इक्वेशन्स दिसतील की ज्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये पाहायला मिळत असेल तर ते लिनियर इक्वेशन्स नाही आहेत, पण ते अशा कॅटेगरीचे इक्वेशन्स आहेत की ज्यांना आपण रिड्यूस करू शकतो कशामध्ये, लिनियर इक्वेशन मध्ये. आणि रिड्यूस करण्यासाठी किंवा त्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, तर आपल्याला सिंपल आहे, त्या इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल दिलेला असेल त्या व्हेरिएबलला नवीन व्हेरिएबलनी रिप्लेस करायचं असतं. आता हे रिप्लेसमेंट कसं होईल पहा. तर या दोन इक्वेशनला मी थोडंसं रिअरेंज करून पुन्हा लिहितो. कसं लिहितो पहा, लक्ष द्या सर्वांनी. हा जो 4/x + 5/y = 7 हे जे इक्वेशन आहे याला मी कसं लिहितो, तर हा जो 4/x आहे बाळांनो याला लिहू शकतो मी 4 इन ब्रॅकेट 1/x
प्लस इथे लिहू शकतो 5 इन ब्रॅकेट 1 अपॉन y इज इक्वल टू 7. याला बोलणार मी बाळांनो इक्वेशन नंबर 1. सेम त्याच पद्धतीने दुसरं जे इक्वेशन आहे ते आपलं बाळांनो 3 अपॉन x प्लस 4 अपॉन y इज इक्वल टू 5. मग या इक्वेशनला मी थोडंसं पुन्हा रिअरेंज करतो. कशा पद्धतीने रिअरेंज करतो थोडा लक्ष द्या इकडे. यालाही मी लिहितो 3 इंटू 3 इन ब्रॅकेट 3 इंटू इन ब्रॅकेट 1 अपॉन x प्लस 4 इन ब्रॅकेट 1 अपॉन y इज इक्वल टू 5. हे तुम्हाला माहिती आहे 3 इंटू 1 अपॉन x जर केलं तर 3 अपॉन x येणार आहे. दिस इज बेसिक ऑफ मॅथ्स, ते सर्वांना माहिती आहे. पण जर मी असं केलं तर मला असं लक्षात येतं की या दोन्ही, याला देतो मी इक्वेशन नंबर 2. हे जर मी अशा पद्धतीने केलं तर मला असं लक्षात येतं की पहिल्या इक्वेशन मध्ये जो माझा व्हेरिएबल आहे 1 अपॉन x जो x डिनॉमिनेटर मध्ये आहे, सिमिलर पद्धतीने इथे पण 1 अपॉन x आहे म्हणजे x डिनॉमिनेटर मध्ये आहे. इथे पण 1 अपॉन y म्हणजे y कुठे आहे डिनॉमिनेटर मध्ये. सिमिलर पद्धतीने इथे पण y कुठे दिसतोय आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये. तर मग जे काही व्हेरिएबल असतील, जे काही डिनॉमिनेटर मध्ये असतील तर त्याला आता आपल्याला रिप्लेस करायचं आहे. तर रिप्लेसमेंट कशी होईल तर बाळांनो आता इथे रिप्लेसमेंट होईल. लक्ष द्या काय रिप्लेसमेंट लिहितोय मी. तर रिप्लेस 1 अपॉन x. काय बोला 1 अपॉन x. हा कंप्लीट 1 अपॉन x. ऍक्च्युली x डिनॉमिनेटर मध्ये होता, फक्त x ला नाही रिप्लेस करायचं. 1 अपॉन जी टर्म असेल आणि जी कॉमन दिसते आपल्याला, पहा लक्ष द्या. रिप्लेसमेंट करत असताना 2-3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सर्वात पहिले तर जी रिप्लेसमेंट तुमची पहिल्या इक्वेशन मध्ये कराल तुम्ही, जी रिप्लेसमेंट तुमची पहिल्या इक्वेशन मध्ये कराल तीच सेम रिप्लेसमेंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये झाली पाहिजे. आणि रिप्लेसमेंट करत असताना अशाच टर्म शोधा की ज्या दोन्ही इक्वेशन मध्ये कॉमन असतील. जसं की इथे पहा, इथे पण 1 अपॉन x आहे, इथे पण 1 अपॉन x आहे, इथे पण 1 अपॉन y आहे, इथे पण 1 अपॉन y. दोन्हीही इक्वेशन मध्ये सारखी रिप्लेसमेंट झाली पाहिजे. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये जर मी 1 अपॉन x इज इक्वल टू p ठेवतोय तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण 1 अपॉन x चीच व्हॅल्यू p रिप्लेस झाली पाहिजे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरं रिप्लेसमेंट कोणाची करायची तर रिप्लेसमेंट कशी शोधायची तर ज्या टर्म्स तुम्हाला बाळांनो कॉमन दिसतात. इथे पहा 1 अपॉन x इथे पण आहे, इथे पण 1 अपॉन x आहे, इथे पण 1 अपॉन y, इथे पण 1 अपॉन y. तर जे कॉमन असेल तेच रिप्लेस होणार, त्यालाच रिप्लेसमेंट करावी लागेल. तर चला रिप्लेस 1 अपॉन x इज इक्वल टू किती तर इज इक्वल टू एक नवीन व्हेरिएबल आणू बाळांनो आपण p अँड 1 अपॉन y इज इक्वल टू q इन इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. तर बाळांनो दोन्हीही इक्वेशन मध्ये आपल्याला जिथे जिथे 1 अपॉन x आहे त्याच्या जागी p पुट करायचं आहे आणि 1 अपॉन y च्या जागी q पुट करायचं आहे. असं रिप्लेसमेंट करून आपल्याला इक्वेशन्स कोणते मिळतात त्याला चेकआउट करूया. तर इक्वेशन 1 आहे, तुम्हाला सर्वांना दिसतंय. इक्वेशन 1 मध्ये हा जो 4 आहे तो 4 ऍज इट इज राहील. आणि आता हा जो 1 अपॉन x आहे बाळांनो, या 1 अपॉन x ला आपल्याला कोणी रिप्लेस करायला सांगितलंय p नी. तर 1 अपॉन x च्या जागी किती होईल p रिप्लेस होईल. प्लस हा 5 ऍज इट इज राहणार आणि हा जो 1 अपॉन y आहे या 1 अपॉन y च्या जागी मग आपल्याला किती रिप्लेस करायला सांगितलंय q आणि इज इक्वल टू असणार आहे बाळांनो 7. दिस विल बी अवर इक्वेशन नंबर. याला बोलूया एक नवीन नाव देऊया, याला देऊया बाळांनो इक्वेशन ए. याला काय नाव देऊया इक्वेशन ए. सेम ज्या पद्धतीने आपण रिप्लेसमेंट इक्वेशन 1 मध्ये केली आहे त्याच पद्धतीने रिप्लेसमेंट आपल्याला इक्वेशन सेकंड मध्ये करावी लागेल. आणि ती रिप्लेसमेंट कशी होईल तर चला पहा. सेकंड इक्वेशन मध्ये 3 तर ऍज इट इज राहणार आहे, 1 अपॉन x च्या जागी आपल्याला p पुट करायचं आहे, प्लस 4 ऍज इट इज राहणार आहे आणि 1 अपॉन y च्या जागी किती पुट करायचं आहे q इज इक्वल टू असेल 5 आणि हे होईल बाळांनो आपलं इक्वेशन बी. मग आता केअरफुली तुम्ही इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन ए आणि इक्वेशन बी ला जर ऑब्झर्व केलं बाळांनो तर आपल्याला असं लक्षात येतंय की जे इक्वेशन 1 लिनियर इक्वेशन नव्हतं त्याला आपण कन्वर्ट केलं इक्वेशन ए च्या स्वरूपात. आणि ए जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला कंप्लीट कसं दिसतंय लिनियर इक्वेशन दिसतंय. कारण की इक्वेशन ए मध्ये जो p आणि q व्हेरिएबल आहे हा डिनॉमिनेटर मध्ये नसून तो न्यूमरेटर मध्ये आहे. आणि त्याची पॉवर जर चेक केली तर p ची पण पॉवर 1 आहे आणि q ची पण पॉवर 1 आहे म्हणजे डिग्री 1 आहे. तर 100% हे आता आपलं जे रिक्वायर्ड लिनियर इक्वेशन होतं त्या फॉर्म मध्ये हा इक्वेशन आलेला आहे. सेम त्याच पद्धतीने जे सेकंड इक्वेशन लिनियर इक्वेशन नव्हतं, व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये होते, आपण प्रॉपर रिप्लेसमेंट करून इक्वेशन बी मिळवलं. आणि याच्यामध्ये पण आपण जर चेक केलं तर p आणि q हे व्हेरिएबल्स आपल्याला कुठे पाहायला मिळतात न्यूमरेटर मध्ये पाहायला मिळतात. p ची पण पॉवर 1, q ची पण पॉवर 1 म्हणजे सरळ सरळ हे पण काय झालेलं आहे लिनियर इक्वेशन झालेलं आहे. मग बाळांनो आता आपल्याला इक्वेशन ए आणि बी सॉल्व्ह करावं लागेल आणि इक्वेशन ए आणि बी वरनं आपल्याला व्हॅल्यूज मिळवाव्या लागतील कोणाच्या p आणि q च्या. तर मग आता तुम्ही म्हणाल सर ए आणि बी ला मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं तर आता माहिती आहे लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करायचे आपल्याकडे किती मेथड्स आहेत बाळांनो. तो वी हॅव स्टडीड
3 मेथड्स, एलिमिनेशन, सबस्टिट्यूशन आणि क्रॅमर्स रूल. आणि त्याच्यानंतर एक ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन वाली मेथड आपण स्टडी केली होती, पण ती पर्टिक्युलर एक्झाम्पललाच अप्लाय होते माहिती आहे. मग इथे ते एक्झाम्पल्स आहेत का? कोइफिशियंट्स इंटरचेंज नाही आहेत. इथे 4चा इथे 4 गेला, पण इथे 5 आणि 3 आहे. कोइफिशियंट इंटरचेंज नाही म्हणजे 100% ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन तर नाहीच वापरू शकत. मग कोण वापरू शकतो? एलिमिनेशन वापरू शकतो, सबस्टिट्यूशन वापरू शकतो, क्रॅमर्स रूल वापरू शकतो. मग या तिघांपैकी कोणती तरी एक मेथड वापरून ए आणि बी ला बाळांनो आपण सॉल्व्ह करूया आणि पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज मिळवूया. तर चला, मला असं वाटतं आपण याला क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करूया. चला मग आपण, मी इथे हेडिंग लावतो आता, बाय युझिंग क्रॅमर्स रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. कोणता रूल बोला? क्रॅमर्स रूल. चला क्रॅमर्स रूल यूज करूया. क्रॅमर्स रूल नुसार आपल्याला सर्वात पहिले या दोन्ही इक्वेशनला कोणासोबत कम्पेअर करावं लागतं? तर बाळांनो आपल्याला कम्पेअर करावं लागतं स्टँडर्ड फॉर्म सोबत. आणि स्टँडर्ड फॉर्म काय असणार आहे ते इथे लिहितो मी. कंपेअरिंग इक्वेशन ए अँड बी, इक्वेशन बी विथ स्टँडर्ड फॉर्म, आणि स्टँडर्ड फॉर्म कोणता बाळांनो सांगा? तर स्टँडर्ड फॉर्म सर्वांना माहिती आहे आता. तर तो होईल AP प्लस BQ इज इक्वल टू C. पुन्हा बोला, AP प्लस BQ इज इक्वल टू C. ओ सर, तुम्ही म्हणाल आतापर्यंत स्टँडर्ड फॉर्म आपण AX प्लस BY इज इक्वल टू C बघितला हो, पण बाळांनो तुम्हाला एक लॉजिक सिंपल लक्षात येत आहे. ज्या वेळेला X आणि Y व्हेरिएबल मध्ये इक्वेशन असेल तर हा स्टँडर्ड फॉर्म लिहावा लागेल. पण आता जे आपलं इक्वेशन आहे ते X आणि Y व्हेरिएबल मधलं नाहीच आहे, ते कोणत्या व्हेरिएबल मधलं आहे? P आणि Q. तर मग X आणि Y च्या जागी आपल्याला कोणते व्हेरिएबल्स वापरावे लागतील? P आणि Q. चला, ते तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता ही कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर बाळांनो चला बोला, आपल्याला सर्वात पहिले A1 B1 C1 च्या व्हॅल्यूज लावाव्या लागतील. A1 B1 C1 च्या व्हॅल्यूज लावाव्या लागतील. चला बोला, पहिल्या इक्वेशन मध्ये पहिला व्हेरिएबल म्हणजे P आणि त्याचा कोएफिशियंट किती आहे? त्याचा कोएफिशियंट आहे बाळांनो 4. तर A1 ची व्हॅल्यू झाली 4. चला B1 म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आणि दुसरा व्हेरिएबल आहे Q, त्याचा कोएफिशियंट आहे 5 आणि जो बिचारा एकटा असतो तो कोण आहे? 7. सिमिलर पद्धतीने दुसऱ्या इक्वेशन मध्ये A2 B2 C2. चला सांगा A2 ची व्हॅल्यू किती? A2 ची व्हॅल्यू 3. B2 ची व्हॅल्यू किती? तर B2 ची व्हॅल्यू 4 आणि C2 ची व्हॅल्यू किती? तर बाळांनो ती 5. त्यानंतर आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला व्हेरिएबल्स X आणि Y मध्ये असतात तर आपण कोणता व्हेरिएबल वापरतो? X आणि Y. पण इथे X आणि Y नाही आहे, इथे P आणि Q आहे. तर ज्यावेळेला तुम्हाला डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज काढावं लागतील तर त्या पद्धतीने तुम्हाला व्हेरिएबलचे नावं पण चेंज करावं लागतील. आता तर सर्वात पहिला जो डिटर्मिनंट निघेल तो निघणार आहे बाळांनो तुमचा D. आणि तो D कसा निघणार आहे? A1 A2 B1 B2. काय असतं बोला? A1 A2 B1 B2, A1 A2 B1 B2. पाठ झालाय सर्वांना आता हे. चला A1 A2 च्या व्हॅल्यूज किती आहे? इथे आहे 4, इथे आहे 3, इथे आहे 5, इथे आहे 4. चेक आउट द व्हॅल्यूज. 4 3 5 4, 4 3 5 4. चला करा मग. आता यांची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागतं असतं आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन? टॉप मोस्ट लेफ्ट कॉर्नरचा नंबर म्हणजेच 4 इथून सुरू करावं लागेल. असं 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 असं. चला करा. काय होईल? पहिल्या ब्रॅकेट मध्ये 4 × 4 मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 5 × 3. तर 4 4 जार किती होतात बाळांनो? 16 आणि 5 3 जार किती होतील? 15. आणि या दोघांचा डिफरन्स किती येतो? 1. म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? तर डी ची व्हॅल्यू मिळाली बाळांनो आपल्याला 1. किती मिळाली बोला? 1. इज इट ओके? इट इज व्हेरी इझी, इट इज व्हेरी सिंपल. सर्वांना ते पाठ झालाय. चला डी च्या व्हॅल्यू नंतर आता आपल्याला माहिती आहे की क्रॅमर्स रूल मध्ये आपण दुसरा जो डिटर्मिनंट काढतो तो काढतो बाळांनो पहिल्या व्हेरिएबल साठी. म्हणजेच जर इक्वेशन मध्ये x व्हेरिएबल असेल तर आपण dx बोलतो, पण या इक्वेशन मध्ये x च्या जागी कोण आलंय? तर x च्या जागी आलंय बाळांनो p. x च्या जागी आलंय p. तर मग आपल्याला dx बोलून चालणार आहे की dx च्या जागी dp बोलावं लागणार? तर कॉमन सेन्स आहे, आपल्याला आता dp बोलावं लागणार. काय? dp. काय बोलावं लागणार? बोला dp. तर dp कसा काढायचा? तर सेम c1 c2 b1 b2, C1 C2 B1 B2. C1 C2 च्या व्हॅल्यूज किती आहे? C1 C2 च्या व्हॅल्यूज आहे बाळांनो 7 5 आणि B1 B2 च्या व्हॅल्यूज आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ते किती आहे? 5 आणि इथे किती आहे? 4. इथे किती आहे? 4. व्हॅल्यूज पुट केल्यानंतर एक वेळा क्रॉस व्हेरीफाय करायचं जेणेकरून आपली नंतर मिस्टेक नको व्हायला. चला आपल्याला C1 C2 च्या व्हॅल्यूज होत्या 7 आणि 5 आणि B1 B2 च्या व्हॅल्यूज होत्या 5 आणि 4. तर आपल्या व्हॅल्यूज आपण बरोबर पुट केल्या आहे 7 5 5 4 7 5 5 4. चला इथे पण पुन्हा काय करावं लागेल? याची पण व्हॅल्यू काढण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं? असं असं. तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय होईल? 7 × 4 मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय होईल? 5 × 5. डू द मल्टिप्लिकेशन. 7 4 जार 7 4 जार 7 4 जार 7 4 जार किती होतील? 28 आणि 5 5 जार किती होतील बाळांनो? 25. तर डिफरन्स विल बी 3. म्हणजेच आपला जो डीपी निघाला तो डीपी किती निघाला बाळांनो? तर डीपी निघाला 3. डीपी किती निघाला? 3. आता डीपी निघाल्यानंतर सेम पद्धतीने आपल्याला
दुसऱ्या व्हेरिएबलसाठी डिटर्मिनंट कन्सिडर करत असताना जसं आपण तिथे dy कन्सिडर करत होतो, आता y च्या जागी q व्हेरिएबल आहे, तर आता इथे होईल dq. काय होईल बोला? dq. आणि dq काय असणार आहे? तर dq सर्वांना माहिती आहे a1 a2 c1 c2. काय असणार आहे बोला? a1 a2 c1 c2. चला व्हॅल्यूज पुट अप करा. a1 a2 च्या व्हॅल्यूज काय आपल्याकडे? a1 a2 ची व्हॅल्यू a1 च्या जागी आहे 4, तर इथे ठेवूया आपण 4, इथे ठेवूया आपण 4, त्यानंतर इथे ठेवूया आपण 4, इथे ठेवूया 3, त्यानंतर c1 c2 च्या व्हॅल्यूज किती आहेत? तर c1 c2 च्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे 7 आणि 5. 7 आणि 5, 7 आहे 4 3 7 5, 4 3 7 5, 4 3 7 5. तर इथे होईल 7, इथे होईल 5. पुन्हा काय करायला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं होईल? तर इथे होईल 4 × 5, 4 × 5 मायनस 7 × 3. तर 4 5 जर सर्वांना माहिती आहे, 4 5 जर होता 20, 7 3 जर होता 21, दोघांचा डिफरन्स होईल -1. तर देअरफॉर dq विल बी इक्वल टू होईल -1. तर आपल्याला क्रॅमर्स रूल नुसार ज्या 3 डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतात त्या आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत. आता याच्यावरनं आपला जो रिक्वायर्ड व्हेरिएबल आहे तो p आणि q आपल्याला मिळू शकतो. चला मिळवा मग पटकन. तर आता आपल्याला मिळवायचं आहे p आणि q. चला मिळवा मग पटकन. देअरफॉर p इज इक्वल टू काय असणार आहे? जसं x इज इक्वल टू काय लिहितो आपण? dx अपॉन d. तर फक्त x कोणी रिप्लेस होईल? p नी. तर चला करून टाका. p इज इक्वल टू काय होईल? dp अपॉन d. काय होईल बोला? dp अपॉन p. तर d ची व्हॅल्यू किती काढली आहे? तर d ची व्हॅल्यू आपली आहे 1 आणि dp ची व्हॅल्यू आहे 3. म्हणजेच किती होणार? 3/1 इज इक्वल टू 3/1, दॅट इज 3. तर p व्हेरिएबल किती मिळाला आपल्याला? p व्हेरिएबल मिळाला 3. जसं आपण p काढला तसाच मग मी q काढणार. q इज इक्वल टू तुम्हालाही माहिती आहे आपण y इज इक्वल टू काय लिहित होतो? dy अपॉन d. तर y आता कोणी रिप्लेस होईल? q नी. तर q विल बी इक्वल टू काय होईल? dq बाय d. तर dq ची व्हॅल्यू किती आहे? -1 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? 1. तर q किती होईल बाळांनो? -1. तर आता मग आपल्याला क्रॅमर्स रूलनी p आणि q च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहे. इथपर्यंत कोणालाही कशाही पद्धतीची डिफिकल्टी नसेल. क्रॅमर्स रूलच्या एक्झाम्पलमध्ये कुठल्याही कशाही पद्धतीची काही डिफिकल्टी असेल तर माझे बाळांनो याच्या आधीचे अपलोड केलेले न्यूमरिकल्स तुम्ही प्रॉपर पद्धतीने क्लेरिफाय करा. त्याचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. मी प्रॉपर पद्धतीने लिनियर इक्वेशनची प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये न्यूमरिकल्स ऑन क्रॅमर्स रूल चे 2 व्हिडिओ लेक्चर्स आहे आणि एक सेपरेट आपण क्रॅमर्स रूल कशा पद्धतीने डिराईव्ह केला किंवा क्रॅमर्स रूल मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात याचा पण एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर प्लीज गो थ्रू दॅट व्हिडिओ. दिस विल help you to find out the values of any linear equation by Cramer's rule. तर चला आपल्याला p आणि q च्या व्हॅल्यूज मिळाल्यात बाळांनो. तर p इज इक्वल टू 3 मिळालंय, q इज इक्वल टू -1 मिळालंय. पण जर तुम्ही केअरफुली इक्वेशन्स बघितले तर बाळांनो ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला सांगितलं होतं की x आणि y च्या व्हॅल्यूज काढा. पण x आणि y च्या व्हॅल्यूज न काढता मी काढल्यात ऍक्च्युअल मध्ये p आणि q च्या व्हॅल्यूज. पण काढायच्या तर होत्या x आणि y च्या, काढल्या मी p आणि q च्या. मग आपल्याला लास्ट मध्ये काय करावं लागेल? ज्या p आणि q च्या व्हॅल्यूज काढल्यात त्याच्या बेसिसवर जे रिक्वायर्ड व्हेरिएबल्स आपल्या इक्वेशन मध्ये होते म्हणजेच x आणि y याच्या व्हॅल्यूज पण काढाव्या लागतील. आणि त्या काढायच्या कशा? तर जी रिप्लेसमेंट आपण केली होती ती आता रिप्लेसमेंट तुम्हाला पुन्हा कन्सिडर करावी लागेल. म्हणजे जसं आपण p कोणाच्या जागी कन्सिडर केला होता? तर बाळांनो आपण p कन्सिडर केला होता 1/x च्या जागी. तर p कन्सिडर केला होता. नाऊ आपल्याला माहिती आहे p इज इक्वल टू किती होतं? 1/x अँड y इज इक्वल टू किती? सॉरी q इज इक्वल टू होतं बाळांनो आपलं 1/y. मग आता ह्या ज्या p आणि q च्या व्हॅल्यू झाल्या त्याला आपल्याला रिप्लेस बॅक करावं लागेल p च्या जागी. तर p च्या जागी मी p ची व्हॅल्यू ठेवली तर 3 इज इक्वल टू किती होतं? 1/x अँड q च्या जागी q ची व्हॅल्यू ठेवली तर किती होईल? 1 इज इक्वल टू 1/y. आणि मग आता याला सॉल्व्ह करून आपल्याला फायनली x आणि y च्या व्हॅल्यूज मिळवाव्या लागतील. तर कसं? तर इथे सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे x हा 3 च्या जागी जाईल आणि 3 हा x च्या जागी येईल. तर x इज इक्वल टू होईल बाळांनो 1/3. x इज इक्वल टू किती होईल? 1/3. अँड सिमिलर पद्धतीने 1 हा y च्या जागी जाईल, y हा -1 च्या जागी येईल. तर आपल्याला y इज इक्वल टू मिळेल 1/-1 दॅट इज -1. तर y ची व्हॅल्यू किती मिळाली? -1. तर दॅट विल बी x इज इक्वल टू 1/3 आणि y इज इक्वल टू -1 विल बी अवर फायनल सोल्युशन. तर तुम्ही लिहिणार मग देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिव्हन पेअर ऑफ इक्वेशन्स is x इज इक्वल टू होता आपल्याकडे 1/3 अँड y इज इक्वल टू होतं बाळांनो -1. तर अशा पद्धतीने आपण x आणि y च्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतो. ज्या वेळेला असे इक्वेशन्स आहेत की जे लिनियर तर नाही आहेत म्हणजे व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये आहेत पण तरीही त्याला मी प्रॉपर रिप्लेसमेंट करून लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट केलं आणि कन्व्हर्ट केलेल्या इक्वेशनला सॉल्व्ह करून
मग मला ज्या रिक्वायर्ड एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज होत्या त्या मी फायनली मिळवलेल्या आहेत. याला बोलतो बाळांनो आपण असे इक्वेशन्स की ज्यांना आपण लिनियर इक्वेशन मध्ये रिड्यूस करू शकतो. कुठे रिड्यूस करू शकतो बोला? लिनियर इक्वेशन मध्ये रिड्यूस करू शकतो. सेम त्याच पद्धतीचं आपल्याकडे आणखीन एक न्यूमरिकल आहे. चला पहा, हे पण जर इक्वेशन्स आपण बघितले तर आपल्याला इथे लक्षात येतं व्हेरिएबल जे पाहिजे होतात न्यूमरेटर मध्ये नाही आहेत, ते कुठे गेलेत? डिनॉमिनेटर मध्ये. मग या पण इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकणार नाही. मग इथे कशा पद्धतीने प्रोसीड करावं लागेल तर चला पहा बरं. यांना आपण सर्वात पहिले थोडंसं रिअरेंज करून टाकूया. थोडंसं रिअरेंज कसं करावं लागेल? तर इथे बाळांनो मी पहिले या इक्वेशनला लिहितो 10 इन ब्रॅकेट 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 2 इन ब्रॅकेट 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू लिहितो 4. याला बोलतो मी बाळांनो इक्वेशन नंबर 1. सिमिलर पद्धतीने दुसरे जे इक्वेशन आहे त्याला किती लिहितो? 15 इंटू 1 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 5 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू लिहितो -2 आणि याला बोलणार मी बाळांनो इक्वेशन 2. मग आता आपल्याला माहिती आहे जी रिप्लेसमेंट करायची आहे ती रिप्लेसमेंट दोन्ही इक्वेशन मध्ये सारखी झाली पाहिजे आणि जे कॉमन टर्म्स दिसत आहेत त्याच आपल्या बाळांनो इक्वेशन मध्ये रिप्लेस होतील. कशा पद्धतीने रिप्लेस होतील तर पहा, कॉमन कोण आहे? तर पहिल्या इक्वेशन मध्ये हा 1 अपॉन एक्स प्लस वाय इथे पण दिसतोय. सिमिलर पद्धतीने इथे 1 अपॉन एक्स मायनस वाय, इथे 1 अपॉन एक्स मायनस वाय रिप्लेस करू शकतो आपण किंवा कॉमन दिसतोय. तर चला करा बरं रिप्लेसमेंट. मग काय लिहिणार मी? काय लिहिणार बोला? रिप्लेस 1 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू पी अँड 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू क्यू इन बोथ द इक्वेशन्स. बोथ द इक्वेशन्स म्हणजे 1 आणि 2 मध्ये. चला रिप्लेस करा. जिथे जिथे आता 1 अपॉन एक्स आपल्याला पाहायला मिळेल, 1 अपॉन एक्स प्लस वाय पाहायला मिळेल त्याच्या जागी मी रिप्लेस करणार पी आणि जिथे जिथे मला 1 अपॉन एक्स मायनस वाय पाहायला मिळेल तिथे तिथे मी रिप्लेस करणार क्यू. मग अशी रिप्लेसमेंट केल्यानंतर माझ्याकडे दोन नवीन इक्वेशन्स तयार होतील की जे कशामध्ये कन्वर्ट होतील? लिनियर इक्वेशन्स मध्ये. कशा पद्धतीने? ते चेकआउट करूया आपण. चला पहा, पटकन पहा. या पहिल्या इक्वेशन मध्ये रिप्लेस करा. चला मग हा जो पूर्ण आहे हा पूर्ण रिप्लेस होणार आता पी नी, हा पूर्ण रिप्लेस होणार आता क्यू नी. हा सिमिलर पद्धतीने इथे पण हा पूर्ण रिप्लेस होणार पी नी आणि हा पूर्ण ज्या पूर्ण आहे तो रिप्लेस होणार क्यू नी. तर आपल्याला इक्वेशन्स कसे मिळतील तर बाळांनो चला बोला, इक्वेशन्स मिळतील इथे 10p प्लस 2q इज इक्वल टू 4 आणि नवीन इक्वेशन असेल आपलं इक्वेशन ए. सिमिलर पद्धतीने 15p प्लस प्लस नाहीये मायनस हा क्यू रिप्लेस झाला तर 5q इज इक्वल टू बाळांनो -2 and this will be our equation B. मग आता हे जे इक्वेशन ए आणि इक्वेशन बी आहे याला जर आपण चेकआउट केलं प्रॉपर पद्धतीने तर आता हे लिनियर इक्वेशन झालेत का? तर यस, सर्वजण एकच म्हणतील सर आता हे लिनियर इक्वेशन झाले, फक्त व्हेरिएबल आपण चेंज केले. पहिले एक्स आणि वाय होते तर आता इथे पी आणि क्यू पाहायला मिळतं. मग सेम प्रोसिजर यू विल हॅव टू फॉलो. आता ए आणि बी सॉल्व्ह करावं लागेल. कोणासाठी सॉल्व्ह करावं लागेल तर पी आणि क्यू साठी सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह करताना कोणती मेथड वापरा बाळांनो तर आपल्याकडे 3 मेथड आहे, एलिमिनेशन, सबस्टिट्यूशन आणि क्रॅमर्स रूल. या तिघांपैकी कोणतीही एक मेथड वापरा आणि पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज मिळवा आणि पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज मिळवल्यानंतर फायनल मग तुम्हाला लास्ट मध्ये त्या व्हॅल्यूज रिप्लेस बॅक करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. तर कशा पद्धतीने प्रोसीड करू शकतो तर चला याला एक वेळा पाहून घ्या. तर मला असं वाटतं याला आपण सॉल्व्ह करत असताना इक्वेशन ए ला जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर कॅन आय डिवाइड होल इक्वेशन ए बाय 2. मी इक्वेशन ए ला 2 नी डिवाइड करू शकतोय. चला करा, 2 नी डिवाइड करू शकतो. चला करा मग पटकन. डिवाइड इक्वेशन ए बाय 2. चला 2 नी जर डिवाइड केलं तर काय काय टर्म्स येतील, काय काय चेंजेस होईल पाहूया. तर इथे आपल्याकडे 10p डिवायडेड बाय 2 प्लस 2q डिवायडेड बाय 2 आणि इकडे बाळांनो 4 डिवायडेड बाय 2. एक वेळा पुन्हा आपण व्हॅल्यूज घेतलेल्या व्हेरीफाय करूया. 10p प्लस 2q इज इक्वल टू 4 होता आणि वर पण साइन्स आपले बरोबर आहे. प्लस मायनस मायनस. चलो व्हेरी गुड. सायन्स मध्ये काही डिफिकल्टी नाहीये, काही मिस्टेक झालेली नाही आपली. नाही तर लिहिण्याच्या कधी कधी याच्यामध्ये आपली मिस्टेक होऊ शकते. तर एक वेळा तुम्ही इक्वेशन्स लिहित असताना केअरफुली ऑब्झर्व करूनच लिहा. चला पटकन. हा 2 या 10 ला कितीने कट करेल? 5 ने कट करेल. हा 2 या 2 ला कट करतो. हा 2 या 4 ला कितीने कट करतो बाळांनो? 2 नी. तर आपल्याकडे मिळतं 5p plus q is equal to 2 and this will be our another equation that is called as equation C. That will be called as equation C. मग आता
इक्वेशन सी ला जर तुम्ही केअरफुली बघितलं तर याच्यावरून तुम्ही क्यू ची व्हॅल्यू काढू शकता, म्हणजे सरळ सरळ कोण वापरू शकता तुम्ही, सबस्टिट्यूशन मेथड. चला वापरा मग. देअरफोर क्यू इज इक्वल टू होईल 2 - 5p आणि याला बोलणार बाळांनो मी एक नवीन इक्वेशन, त्या नवीन इक्वेशनला नाव देणार मी इक्वेशन डी. आणि आता मी लिहिणार पुट किंवा पुट q इज इक्वल टू 2 - 5p इन इक्वेशन कोणतं. तर आता तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू कुठून काढली आपण, इक्वेशन ए वरनं. व्हॅल्यू कुठून काढली आहे, इक्वेशन ए वरनं किंवा इक्वेशन सी वरनं. इक्वेशन सी कुठून आला होता, इक्वेशन ए वरनं. तर मग ए आणि बी चाच विचार करतोय, तर ए वरनं जर मी व्हॅल्यू काढली असेल तर ती आता ऑटोमॅटिकली मला पुट कुठे करावी लागेल, बी मध्ये पुट करावं लागेल. कुठे पुट करावं लागेल बोला, बी मध्ये. चला करा मग पुट q इज इक्वल टू 2 - 5p इन इक्वेशन कोणतं, इन इक्वेशन बी. चला बी मध्ये पुट करूया. तर इक्वेशन बी काय एम्प्लाइज होईल, इक्वेशन बी एम्प्लाइज. चला इक्वेशन बी काय आहे, तर ते आहे 15p - 5q इज इक्वल टू आहे बानो -2. तर आता त्यामध्ये q च्या ठिकाणी q ची व्हॅल्यू रिप्लेस होईल. करा पटकन पुट 15p - 5 ॲज इट इज आणि q च्या जागी व्हॅल्यू किती रिप्लेस होते, 2 - 5p. काय रिप्लेस होते, 2 - 5p. ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू -2 इज इक्वल टू काय, -2. चलो डू द मल्टिप्लिकेशन. 15p आता या -5 ने मल्टिप्लाय होईल, -5 into 2 होईल बाळांनो -10 and this -5 into -5 it will get minus will get plus and it will be 25p. It will be बोला 25p इज इक्वल टू किती आहे, -2. आता लाईक टर्म्स म्हणजे हा 15p आणि हा 25p या दोघांची काय होईल बाळांनो, तर या दोघांची होईल ऍडिशन. या दोघांची काय होईल, ऍडिशन. आणि ऍडिशन किती होईल, 15 आणि 25, तर इट विल गेट 40p. इट विल बी 40p. आणि हा बाळांनो -10 तिकडे गेल्यावर काय होईल, -10 तिकडे गेल्यावर काय होईल, तर तो प्लस होईल. इथे -2 ऑलरेडी होता, -10 तिकडे गेला तर तो झाला +10. चला 40p इज इक्वल टू होईल, तर या दोघांचा डिफरन्स होईल, म्हणजे यावर आन्सर विल बी 8. आणि सॉरी इथे झालं 40p इज इक्वल टू या दोघांचा डिफरन्स येतो बाळांनो 8. मग आता आपल्याला p ची व्हॅल्यू काढायची आहे, तर p ची व्हॅल्यू किती निघेल बाळांनो, तर p विल बी इक्वल टू निघेल 8/40 दॅट इज 1/5. दिस 8 विल रिड्यूस बाय 40/5. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ p वी गॉट, द व्हॅल्यू ऑफ p वी गॉट विल बी 1/8. जशी आता p ची व्हॅल्यू मिळाली, तर ही p ची व्हॅल्यू एका कोणत्या तरी इक्वेशन मध्ये पुट करा आणि रिक्वायर्ड q ची व्हॅल्यू मिळवा. मग तुम्ही म्हणणार सर आम्ही ही व्हॅल्यू ठेवायची कुठे, आपल्याकडे तर भरपूर सारे इक्वेशन आहे, a आहे, b आहे, c आहे, d आहे. तर तुम्हाला माहिती आहे सबस्टिट्यूशन मेथड सर्वांनी सॉल्व्ह केली आहे. आपण d मध्ये ऑलरेडी q ला सॉल्व्ह करून इक्वेशन बनवून ठेवलेलं आहे, q इज इक्वल टू 2 - 5p. तर चला इथेच पुट करावं लागेल. चला करूया पुट. तर चला म्हणा पुट, याच्यानंतरचं मी इथे सोडवतोय. बोला पुट p इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन कोणतं बाळांनो, तर इन इक्वेशन d. चला करा मग पुट इक्वेशन d मध्ये. तर q इज इक्वल टू आहे 2 - 5p आणि p च्या जागी किती आहे, तर p च्या जागी आहे 1/5. हा 5 या 5 ला कट करेल, तर q विल बी इक्वल टू होईल 2 - 1 आणि 2 - 1 म्हणजेच 1. तर बाळांनो p ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/5 आणि q ची व्हॅल्यू मिळाली 1. तर इथे फायनली p आणि q च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. तर आता p आणि q च्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर काम संपलंय का आपलं, तर 100% नॉट. ऍक्च्युअली जे व्हेरिएबल्स होते ते होते आपले x आणि y, पण आपण ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढल्यात त्या काढल्यात बाळांनो p आणि q च्या. मग पुन्हा या व्हॅल्यूज रिप्लेस बॅक करून तुम्हाला x आणि y व्हेरिएबल्स मिळवावे लागतील. ते कसं होईल, तर जी रिप्लेसमेंट तुम्ही पहिले केली होती आता त्याच रिप्लेसमेंटला पुन्हा लिहा. पहिले काय लिहिलं होतं तुम्ही, रिप्लेस. काय लिहिलं होतं, रिप्लेस 1/x + y इज इक्वल टू होतं तुमच्याकडे p आणि 1/x - y इज इक्वल टू होतं बाळांनो तुमच्याकडे q. लागेल तर एक वेळा क्रॉस व्हेरीफाय करा. 1/x + y 1/x + y च्याच जागी आपण p ठेवलं होतं आणि 1/x - y च्याच जागी पण q ठेवलं होतं. चला रिप्लेस बॅक करा, रिप्लेस बॅक करा. थोडं हे लेंदी न्यूमरिकल होत आहे. चला पाहूया. आणि हा जर क्वेश्चन आला तर बाळांनो 4 मार्कांना येतो. किती मार्कांना येतो, 4. कारण की आता याच्यावरनं पण तुम्हाला पुन्हा 2 लिनियर इक्वेशन्स बनतील. त्या पुन्हा 2 लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करून तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. जसं मगाशी काय x आणि y च्या व्हॅल्यूज डायरेक्ट निघाल्या होत्या रिप्लेस केल्यानंतर, पण इथे तसं नाहीये. इथे आपल्याला इक्वेशन्स बनतात. पुन्हा कसे बनतात तर पाहूया आपण. चला 1/x + y इज इक्वल टू p आहे, तर इथे लिहितो मी 1/x
एक्स प्लस वाय इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू, पी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1/5. इथे जर मी बाळांनो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला काय मिळेल, तर मला मिळेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आणि हे नवीन इक्वेशन आपलं बनतंय, याला आणखीन काहीतरी एक इक्वेशनचं नाव द्यावं लागेल. तर आता आपण एबीसीडी न वापरता याला देऊया आपण इक्वेशन नंबर 3. काय नाव देऊया बोला, इक्वेशन नंबर 3. सिमिलर पद्धतीने 1/x मायनस वाय इज इक्वल टू आपल्याकडे क्यू, आणि क्यू ची व्हॅल्यू किती आहे, तर क्यू ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बाळांनो, क्यू ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बाळांनो 1. तर चला रिप्लेस करा, इथे रिप्लेस होईल 1, इथे रिप्लेस किती होईल 1. तर याला पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन मिळेल x मायनस वाय इज इक्वल टू 1, आणि याला फायनली मी देणार इक्वेशन नंबर 4. मग आता ही सध्या आपल्याला रिप्लेस केल्यानंतर पण x आणि y च्या व्हॅल्यूज मिळालेल्या नाही आहेत. मग आता x आणि y च्या व्हॅल्यूज कशा मिळवायच्या, तर x आणि y च्या व्हॅल्यूज मिळवण्यासाठी बाळांनो आता फायनली हे जे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 जर इथे केअरफुली बघितलं तर इथे हा जो y व्हेरिएबल आहे याचा कोएफिशियंट 1 आहे, इथे पण y चा कोएफिशियंट 1 आहे, यांचे साइन्स अपोजिट आहे. म्हणजे आता मी या दोन इक्वेशनची काय केली पाहिजे, ऍडिशन. किंवा x साठी जर बघितलं तर x साठी काय केली पाहिजे, सबस्ट्रॅक्शन. तर आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ची बाळांनो मी करणार ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन पण करू शकता. तर वी विल डू ऍडिशन. तर चला करा, इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. चला करा फायनली या दोन इक्वेशनची ऍडिशन. मग तर काय होईल, x प्लस वाय इज इक्वल टू 5, दिस इज अवर इक्वेशन नंबर 3, आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1, दिस इज अवर इक्वेशन नंबर 4. नाउ ऍड दीज टू इक्वेशन. तर इथे x प्लस x होईल बाळांनो 2x, हा प्लस वाय मायनस वाय एकमेकांना काय करेल, कॅन्सल, आणि इथे होईल 5 प्लस 1 इट विल बी 6. तर मग आता फायनल तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळते, तुमचं काम बनतंय. आणि ते कसं बनतंय, तर x इज इक्वल टू मिळते बाळांनो 6/2, आणि 6/2 म्हणजेच किती, तर 6/2 म्हणजेच 3, 6/2 म्हणजेच 3. तर एवढी मोठी तुम्हाला भानगड करावी लागली x आणि y च्या व्हॅल्यूज काढण्यासाठी. पण आणखीन y निघाल नाही आपला, चला y काढावं लागेल. तर y काढण्यासाठी काय कराल, तर y काढण्यासाठी पुन्हा तेच पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कोणतं, इन इक्वेशन कोणतं, पहिलं दुसरं a b c d 3 4 कोणतं इक्वेशन वापराल, तर सिंपल माहिती आहे आता जे नवीन इक्वेशन्स बनवले त्यांनाच वापरावं लागेल. एक तर 3 वापरा किंवा 4 वापरा. तर चला 3 वापरूया आपण. इन इक्वेशन 3, इक्वेशन 3 काय आपलं, x प्लस वाय इज इक्वल टू 5. तर x च्या जागी रिप्लेस करा 3, 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. तर y इज इक्वल टू होईल बाळांनो 5 मायनस 3, हा 3 तिकडे गेल्यावर प्लसचा काय होईल मायनस, तर y विल बी इक्वल टू 2. मग कुठे आता फायनल तुमचं इक्वेशन मध्ये x आणि y च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. तर x ची व्हॅल्यू काय मिळाली 3 आणि y ची व्हॅल्यू काय मिळाली 2. तर तुम्हाला फायनल आन्सर लिहावं लागेल, देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिव्हन pair of equations is x is equal to 3 and y is equal to 2, and this will be your complete answer for this question. आणि एवढं जर लिहिलं बाळांनो तर तुम्हाला 100% किती मार्क्स मिळतील, 4 मार्क्स मिळतील. कारण की या क्वेश्चनला तुम्हाला पुन्हा रिप्लेस केल्यानंतर या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं. म्हणून हा क्वेश्चन 3 मार्काला न विचारता 4 मार्कालाच विचारण्याची पॉसिबिलिटी बनते. पण याच्या अगोदरचा जो क्वेश्चन होता याला माइट बी कधी कधी 3 मार्कांना विचारलं जाऊ शकतं. म्हणूनच मी तुम्हाला बोललो होतो की हे जे इक्वेशन्स आहे एक तर 3 मार्काला येऊ शकतात किंवा 4 मार्काला येऊ शकतात. ज्यांना ज्यांना हे क्वेश्चन जमतील त्यांनीच ट्राय करा, प्रत्येकालाच जमतील असं काही नाही. पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन्स एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. फक्त हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना 2 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. हे असे इक्वेशन्स असतात की ज्या इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबल्स आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये पाहायला मिळतात. व्हेरिएबल्स आपल्याला कुठे पाहायला मिळतात, डिनॉमिनेटर मध्ये. आणि आपण लिनियर इक्वेशनच्या डेफिनेशन मध्ये शिकलोय की आपल्याला व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये चालत नाही. मग हा जो डिनॉमिनेटर मधला व्हेरिएबल आहे याला आपल्याला काढून टाकण्यासाठी आपल्याला करावी लागते प्रॉपर रिप्लेसमेंट. काय करावं लागतं बोला, प्रॉपर रिप्लेसमेंट. आणि रिप्लेसमेंट करत असताना 2 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायची. त्यातली पहिली ही की जी रिप्लेसमेंट बाळांनो तुम्ही इक्वेशन 1 मध्ये कराल तीच रिप्लेसमेंट इक्वेशन 2 मध्ये होईल. म्हणजे आपण इथे लिहिताना लिहिलं 1/x इज इक्वल टू p आणि 1/y इज इक्वल टू q इन बोथ द इक्वेशन्स.
म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये पण 1/x इज इक्वल टू पीच रिप्लेस झाला पाहिजे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1/x इज इक्वल टू पीच रिप्लेस झाला पाहिजे. नाही तर कधी कधी तुम्ही असं कराल की पहिल्या इक्वेशन मध्ये 1/x जागी पी ठेवाल आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये म्हणाल मी 2/x इज इक्वल टू पी ठेवतो. असं जमत नाही, असं जमत नाही, इक्वेशन सॉल्व्ह होणारच नाहीत. राहील नक्की लक्षात. म्हणून काय प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे, जी रिप्लेसमेंट तुम्ही पहिल्या इक्वेशन मध्ये करताय, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1/x इज इक्वल टू पी जर तुम्ही म्हणताय आपल्याला पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवायचं, तर तीच व्हॅल्यू 1/x ची दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण रिप्लेस झाली पाहिजे. सेम पद्धतीने दिस विल बी फॉलो फॉर सेकंड व्हेरिएबल. तेवढ्या सर्व महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. या कन्सेप्ट मध्ये काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी, आणि जर डाऊट नसेल तर बांधनो या लिनियर इक्वेशनला प्रॉपर पद्धतीने अभ्यास करत राहा. याच्यानंतर याच्यामध्ये दोन महत्वाचे पार्ट राहतात. एक राहतो आपली ग्राफिकल मेथड आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट जी तुम्हाला सर्वांना टॉपिक नंबर 1, टॉपिक नंबर 2 आणि टॉपिक नंबर 3 साठी लक्षात ठेवायची. दॅट इज कॉल्ड ॲज वर्ड प्रॉब्लेम. दॅट इज कॉल्ड ॲज वर्ड प्रॉब्लेम. तर वर्ड प्रॉब्लेम हे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना कठीण जातात. तर याला डील कशा पद्धतीने करायचं, तर याचं पण आपण याच्यानंतरचं लेक्चर बांधणं प्रॉपर पद्धतीने शूट करू. तर थँक्यू सो मच.